पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। आज उदगीर ह्या ग्रामामध्ये आणि जे सिंहासन सिद्ध आहे त्या सिंहासनामध्ये या नात्यानं आज आपल्यासमोर उपस्थित झालेलो आहे। वास्तविक पाहता वारकरी संप्रदाय आणि नाथ संप्रदाय यामध्ये फरक नाही आहे, कारण ज्ञानोबारायांच्या अवतार कार्यापर्यंत ह्या भारतभूमीमध्ये एक गुरु एक शिष्य अशी परंपरा अविरतपणे चालू होती। आत्ताच महाराजांनी उल्लेख केल्याप्रमाणे आदिनाथांपासून आलेली ही परंपरा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, सगळ्या सिद्धांचा मुख्य गुरु आदिनाथ आहेत आणि ते आदिनाथांची परंपरा मच्छिंद्रनाथांकडून गोरक्षनाथ, गोरक्षनाथांकडून अगदी निवृत्तीनाथांपर्यंत आणि निवृत्तीनाथांकडून ज्ञाननाथांपर्यंत आली। वास्तविक पाहता गंमत थोडीशी मला सांगावीशी वाटते की माझा परवा अशाच एका सिद्ध परंपरेच्या कार्यक्रमाशी संपर्क आला। ती ही नाथरायांची परंपरा, की जी नाथरायांची परंपरा म्हणतात की निवृत्तीनाथांच्या नंतर ही परंपरा साधारणतः ऐकिव्यात कमी झाली, पण आज तागायत ती चालू आहे। कोणतीही परंपरा अविरतपणे चालण्यासाठी त्याच्या पाठीमागं असावं लागतं ते मुख्य म्हणजे अधिष्ठान, आणि ती परंपरा जोपासताना हे सगळे परंपरेचे पाईक एका छत्राखाली आणण्याचं काम मात्र ज्ञानोबारायांनी केलं। कारण ज्ञानोबाराय आणि नाथराय यांच्यापर्यंत हा संप्रदाय जेव्हा येऊन ठेपला आणि जेव्हा ह्या गीतेचं तत्त्वज्ञानाबद्दल ज्ञानोबाराय सांगायला लागले आणि निवृत्तीनाथ दादांना विचारायला लागले की हे गीतेचं तत्त्वज्ञान कसं आहे, किंवा ह्या गीतेच्या तत्त्वज्ञानाचा विकास जर झाला तर आपण निश्चितच मानवाच्या मोक्षाचं काहीतरी साधन ह्या संपूर्ण जगाला देऊ शकू। आणि त्या अनुषंगाने नाथरायांना विनंती केली माऊलींनी की गीतेच्या ग्रंथावरती टीका करण्याची, आणि तोपर्यंत ज्ञानेश्वर महाराज ज्ञाननाथ आहेत, लक्षात घ्या। ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वर किंवा ज्ञानोबाराय ही भूमिका ज्ञानेश्वरीच्या लिखाणानंतर आहे, लिखाणाच्या आधीपर्यंत ते ज्ञाननाथच आहेत। कारण ज्ञाननाथ हा सिद्ध झालेला किंवा गुरुनी सिद्ध केलेला एक सिद्ध पंथ किंवा सिद्ध नाथ आहे, जो माऊलींना ज्ञानोबारायांना खरंच कृपा झालेली आहे स्वतः निवृत्तीनाथ दादांची। त्या कारणानं ही असं सांगावं असं वाटतं की केवळ गीतेवरती टीका करण्यासाठी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिलेलं नाही, तर केवळ सद्गुरूला संतुष्ट करण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिलेली। सद्गुरूला संतुष्ट केलं म्हणजे जगातल्या सगळ्याला संतुष्ट केलेल्याचं भाग्य मिळतं। म्हणून सद्गुरू हा ह्या जगामध्ये मोठा मानला जातो। तिथं जेव्हा गुरूंचा विषय येतो त्यावेळेस असं सांगावं असं वाटतं की नक्कीच तुकोबारायांचा कृपा आशीर्वाद माझ्यावर तरी आहे। त्या कारणानं आज
या ठिकाणी तुकोबरायसुद्धा प्रत्यक्ष ह्या विद्येच्या माहेरघराला भेट देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. आणि त्या तुकोबरायांच्याकडूनच आलेला हा वारसा, तुकोबरायांकडून मिळालेला प्रसाद ह्या घराण्याला आणि या घराण्याचा एक 11वा पाईक, 10वा पाईक मी आज आपल्यासमोर फक्त केवळ पूर्वजन्मी आम्ही सुकृती थोरं केली ती आज ही फळं आली. कारण एवढं मोठं व्यासपीठ हे लाभणं म्हणजे काहीतरी एकमेकाचे ऋणानुबंध आहेत आणि ते ऋणानुबंध पिढ्यानपिढ्याचे आहेत. अगदी गुंडा महाराजांच्या पासून आजही प्रदक्षिणेला जाताना वास्कर महाराजांची दिंडी त्या ठिकाणी अभंग म्हणून जाते. महाराज एकच दिंडी आहे तेवढी तिथं अभंग म्हणते आणि मग पुढं जाते. आता तो इतिहास सांगत बसत नाही का, तर तो इतिहास फार मोठा आणि फार जवळचा आहे. तरीसुद्धा फक्त हे एक प्रेमाचे बंध जोडले गेलेले आहेत, ते कायम जोडलेले राहावे ह्या अपेक्षेनं आज आमंत्रण दिलं आणि जो यज्ञ, ज्ञानयज्ञ या ठिकाणी उपस्थित केला आहे त्या ठिकाणी मला प्रार्थनेपूर्वक बोलवलं. त्यासाठी आज या ठिकाणी विषयही ज्ञानोबरायांच्या परंपरेचा घ्यावा म्हणून ओम नमोजी आद्या ह्या ओवीवर थोडंसं आपण पाहत होतो. ते पाहत असताना विषय असा आला की ज्ञानोबरायांनी परवानगी मागितली नाथरायांना की हे गीतेच्या तत्त्वज्ञानावरती मला टीका करायची आहे. तेव्हा ज्ञानोबरायांना परवानगी दिली. नाथरायाने सांगितलं गीतेवरती टीका कर. टीका कर म्हटल्यानंतर ठीक आहे म्हणाले महाराज. पण वास्तविक पाहता ह्या ग्रंथाचा एक अविभाज्य घटक जो आहे तो मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानोबरायांच्या मानसिकता तर झालेली होती की गीतेवरती टीका करायची, परंतु ज्ञानोबरायांच्या मनामध्ये प्रश्न होता की आपण सांगावं आणि कुणीतरी लिहून घ्यावं. मग असा विचार डोक्यामध्ये एक दिवस असताना ज्ञानोबराय सकाळी गंगेच्या स्नानाला निघालेले असताना काही शृंगार केलेल्या स्त्रिया ज्ञानोबरायांना दिसल्या. त्यातल्या एका स्त्रीमध्ये ज्ञानोबरायांचं लक्ष वेधून घेतलं. कारण त्या स्त्रीनं नखशिकांत असं शृंगार परिधान केलेले, सगळे दागिने परिधान केलेले आणि नकळत ज्ञानोबराय त्या मातेकडं पाहतायत आणि त्याही मातेची ज्ञानोबरायांकडं नजरानजर होते. आणि अशा स्वरूपात दोघांची नजरानजर झालेली आहे. आणि महाराज ज्ञानोबरायांचं वर्णन असं सांगावं वाटतं त्यांच्याच ओवीनं, दर्शनी समाधान आथी जैसे. म्हणजे ज्यांना पाहिल्या पाहिल्या असं वाटतं की ह्या हृदयाला समाधान मिळावं, असं ज्ञानोबरायांचं रूप आहे. आणि ते रूप पाहिल्या पाहिल्या त्या सर्व स्त्रिया ज्ञानोबरायांच्या जवळ आल्या आणि त्यातल्या सर्वात जास्त शृंगार केलेली जी माता होती ती ज्ञानोबरायांच्या पायावर, चरणावर डोकं ठेवलं आणि आशीर्वाद घ्यायला लागला. आशीर्वाद ज्ञानोबरायांच्या मुखातून सहज गेला. सौभाग्यवती भव म्हणून, सौभाग्यवती भव हा आशीर्वाद मिळाला. हा आशीर्वाद महाराज मला एक सांगा, जी सौभाग्य स्त्री आहे जर तिला हा आशीर्वाद दिला तर हा आशीर्वाद वाईट आहे का चांगला आहे? आत्ताच्या भाषेतलं विचारत नाही, पूर्वीच्या काळी सांगतो महाराज. आत्ताचं सगळं वेगळं झालं आहे काय महाराज. सौभाग्यवती आणि सौभाग्यवान राहिलंच नाही. असो, आपल्याला तिकडे जायचंच नाही. परंतु ज्या वेळेला ज्ञानोबरायांच्या मुखातून हे शब्द बाहेर पडले, सौभाग्यवती भव, त्या क्षणाला महाराज ती माता रडायला सुरुवात झाली, रडायला लागली. मोठ्यांदा रडायला लागल्या म्हटल्यानंतर ज्ञानोबरायांनी सहज प्रश्न केला आणि म्हणाले, मी तुला सौभाग्यवती असा आशीर्वाद दिलेला असताना तुझं रडायचं काय कारण? तेवढ्यात ती माता म्हणाली, योगीराज, आपण आशीर्वाद दिलात पण थोडासा आशीर्वाद द्यायला उशीर केलात. ती म्हणाली, माऊली म्हणाले,
आशीर्वाद द्यायला उशीर नाही होत नाही, आशीर्वाद द्यायला उशीर होत नाही. तरीसुद्धा ती म्हणाली, खरंच तुम्ही उशीर केला. ज्ञानोबा म्हणतायत का उशीर का झाला, तर ती सांगते, मी सती चाललेली स्त्री आहे, माझे पती काही वेळापूर्वीच देह ठेवलेला आहे, म्हणजे देहावसन झालेला आहे, आणि मला तो आशीर्वाद आता काय उपयोगाचा. महाराज ज्ञानोबराय होते, तो योगी आहे, लक्षात ठेवा. ज्ञानोबराय म्हणजे काही केवळ ज्ञानेश्वरी सांगणारे महाराजच आहेत असं नाही, तर ते योगीसुद्धा आहेत. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, असं ज्या मुक्ताईनं वर्णन केलेलं, ते मुक्ताईचे बंधू ज्ञानोबराय फार मोठे योगी आहेत. कारण त्यांच्या योग सामर्थ्याचं अजून एक उदाहरण म्हणजे ज्ञानोबरायांनी स्वतःच्या पाठीवरती भाजलेले मांडे, तेही योगानं. लक्षात ठेवा, कुंडलिनी जागृत झाली की ह्या सगळ्या प्रक्रिया आपोआप घडत जातात. मला त्यातलं जास्त सांगता येणार नाही, कारण माझा तेवढा अभ्यास नाही म्हणून. परंतु ज्ञानोबराय ज्यावेळेस योगाच्या मार्फत कोणतीही क्रिया करतात त्यावेळेस यशस्वी होतात. का तर फार मोठे योगी आहेत. ज्ञानोबराय म्हणाले, नाही, अगं माझ्या मुखातून हा शब्द गेलाय ना, सौभाग्यवती, तू सौभाग्यवतीच राहणार. चल म्हणाले, तुझ्या पतीचं कलेवर कुठं ठेवलेलं आहे, देह कुठं ठेवलेला आहे, तिथं घेऊन मला चल. आणि घेऊन आले महाराज. ज्ञानोबरायांनी पाहिलं, संपूर्ण लोक थांबलेली आहेत आणि त्या मातेच्या पतीचं कलेवर खाली ठेवलेलं आहे. कलेवराजवळ ज्ञानोबराय गेलेले आहेत आणि त्यांनी ज्ञानोबरायांच्या मांडीवरती ते कलेवर घेतलेलं आहे, म्हणजे त्याच्या मान ज्ञानोबरायाने आपल्या मांडीवर घेतली. आणि ज्ञानोबराय विचारत आहेत, बाळ यांचं नाव काय. महाराज, आता नाव काय म्हटलं की आजकाल आमच्या घरी लगेच म्हणतात राणा वासलकर. पत्नी नाव घ्यायला आजकाल लाजत नाही, पण पूर्वी फार आदर असायचा. पतिव्रता माता आपल्या पतीचं तोंडही पाहत नसायच्या. परंतु त्या ज्ञानोबरायांच्या आग्रहाखातीर तिनं सांगितलं सच्चिदानंद म्हणून. सच्चिदानंद म्हणून सांगितल्या ज्ञानोबरायांनी त्या शब्दाचा अर्थच सांगितला. अरे ज्याच्या चित्तात सतत आनंद आहे तो सच्चिदानंद ना, उठ सच्चिदानंदा, एवढंच ज्ञानोबराय म्हटले महाराज. आणि सच्चिदानंद बाबा उठून बसले. मेले माणूस जिथं उठवी, ज्ञानोबरायाने उठवलं जिवंत. हा प्रसंग सांगण्याचं कारण एवढंच आहे की जेव्हा ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी लिहायला घेतली आणि ज्ञानोबरायांना वाटलं की हे लिखाण कोणाला तरी सांगावं, ते सच्चिदानंद बाबा आहेत. महाराज, त्यांचा उल्लेख फक्त एका ओवीमध्ये दिसून येतो, तेही 18व्या अध्यायानंतर. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला, एवढंच, बाकी काही नाही सच्चिदानंद बाबाचं. खरं तर पाईकत्व त्यांना द्यायला पाहिजे की ज्ञानोबरायांच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द ह्या भावार्थ दीपिकेमध्ये नोंद केलेले ते म्हणजे सच्चिदानंद बाबा. आणि ते सच्चिदानंद बाबा ज्यावेळेस ज्ञानोबरायांच्या आज्ञेची वाट पाहत उभारलेले आहेत गीतेच्या तत्त्वज्ञानावरती टीका सांगण्यासाठी, त्यावेळेस ज्ञानोबरायांच्या समोर त्या प्रवरेच्या शिवालयाच्या बाहेर त्या खांबाच्या जवळ ज्ञानोबराय बसून सांगायला सुरुवात केली, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. भगवंताचं नामस्मरण करत ओंकाराला प्रगट करण्याची विनंती ज्ञानोबराय करतायत. ज्ञानोबरायांसारखा हुशार योगी संत ह्या भूतलावरती नाही. का तर ज्ञानोबरायांनी जेव्हा ह्या गीतेचं तत्त्वज्ञान टीका स्वरूप करायचं ठरवलं त्यावेळेस पहिल्यांदा हा विचार केला की हे तत्त्वज्ञान अतिशय शुद्ध आहे, अतिशय पवित्र आहे. तर हे शुद्ध आणि पवित्र असणारं गीतेचं तत्त्वज्ञान, त्याच्यावरती होणारा टीका ग्रंथ तितकाच शुद्ध हवा. म्हणून ओम ह्या ओंकारापासून ज्ञानोबराय सुरुवात करतायत. ओम, कारण ह्या ओम याचा अर्थच असा आहे, ऐकणारा आणि म्हणणारा दोघंही शुद्ध होतात. म्हणून ह्या ग्रंथाच्या सुरुवातीलाच जे सांगणारे आहेत तेही शुद्ध व्हावे आणि जे ऐकणारे आहेत तेही शुद्ध व्हावेत. महाराज, आपण कथा ऐकतो, रामायण ऐकतो, महाभारत ऐकतो, प्रवचन ऐकतो, कीर्तन ऐकतो, पण कसं ऐकतो किंवा त्याच्याकडं पाहण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे किंवा हे कसं ऐकावं ह्याचं तरी आपल्याला थोडंसं ज्ञानोबराय करून देतात ते ह्या ग्रंथामार्फत.
की कोणताही ग्रंथ असू दे, कोणतंही कीर्तन असू दे, कोणतंही प्रवचन असू दे, अथवा कोणतंही साधन असू दे, ते साधन मनापासून करावं. म्हणून ग्रंथ पारायण करताना ज्ञानोबराय फार सुंदर एका ओवीत सांगतात की कसं करावं पारायण. तिया परी श्रोता अनुभवावी ही कथा, अति हळूवार पण चित्ता आणोनिया. हा ग्रंथ वाचायचा आहे ना, तर आपलं हृदय अतिशय कोमल करून वाचलं पाहिजे. नाहीतर हा फक्त अभ्यासक आहे, नाहीतर हा फक्त एक कवित्व आहे, नाहीतर केवळ ज्ञानोबरायांनी ह्या गीतेवरती केलेली एक टीका आहे. हा ग्रंथ बाकीचा आपल्याला मार्गदर्शन करू शकणार नाही. परंतु जेव्हा आपण ह्या ग्रंथाकडं एक मार्गदर्शक ग्रंथ म्हणून पाहायला लागतो, त्यावेळेस मात्र तो वेळोवेळी आपल्याला मदत करायला लागतो. तुम्ही म्हणाल हा शाब्दिक ग्रंथ काय मदत करणार? बरोबर आहे ना. मूळतः ज्यांना ह्या ग्रंथाकडं शब्द म्हणून पाहायचं आहे त्यांना हा ग्रंथ समजणारच नाही. जे ह्या ग्रंथाच्या शब्दाकडं देव म्हणून पाहतात त्यांना हा ग्रंथ समजेल. म्हणून तुकोबराय, ज्ञानोबरायांच्या नंतर येणारे प्रत्येक संत हे ह्या ग्रंथाला आद्य ग्रंथ मानतात. मला त्याच्यासाठीच हा ग्रंथ ज्ञानोबरायांच्या नंतरचे प्रत्येक संत आपलं प्रमाण ग्रंथ मानतात. जे ज्ञानेश्वरीत दिलंय तेच आम्ही प्रमाण मानू, जे गाथ्यात दिलंय तेच आम्ही प्रमाण मानू. कारण हे ग्रंथ संतांनी केवळ तुमच्या माझ्या जगत कल्याणासाठी पुन्हा विस्तारितपणे स्थापन केलेले. म्हणून हे ग्रंथ वारकरी संप्रदायाचा अमौलिक ठेवा आहे. भगवंताचं खरं रूप आपल्याला आज जे दिसतंय ते केवळ ह्या ग्रंथाच्या माध्यमातून दिसतंय. अन्यथा देव कळला असता का सांगा बरं? कारण तो कुठंतरी निर्गुण आहे, कुठंतरी सगुण आहे. जो सगुण आहे, निर्गुण आहे, ह्यातला भेद आपल्याला कुणी कळवून दिला तर तो केवळ ह्या ग्रंथाने कळवून दिला आहे, लक्षात ठेव. नाहीतर पांडुरंगाला राजस सकुमार मदनाचा पुतळा म्हणतात हे आपल्याला कळलं असतं का? बरं, मला वाटतं आपल्याला तो दिसला का राजस सकुमार? आपण पाहायला जातो देवाला. देव कसा दिसतोय हो तुम्हाला सांगा बरं. मी तुम्हाला विचारतो, देव कसा आहे आजपर्यंत पाहायला गेल्यावर? पंढरीचा पांडुरंग तरी धरा, बाकीचे देव मनातले सोडून द्या, पण हा देव कसा आहे पांडुरंग? काही नाही महाराज. दोन्ही चरण समान करकटेवरती आहेत आणि तो उभारलेला आहे. ह्याच्याशिवाय आपल्याला तो दिसतो का? आणि रंगाने तो काळा आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला त्याची वर्णन करा, त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी आम्हाला सांगा, असं जर तुम्हाला कुणाही विचारलं तर सांगू शकाल का त्याच्याबद्दल? इतक्या वेळेला दर्शनाला गेलो, परंतु त्याच्याकडं पाहताना तरी आपण आपला भाव शुद्ध ठेवला का हो? नाही महाराज. त्याच्याकडं ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला वाटतं हा देव आहे आणि ह्या देवाकडून काहीतरी मागावं आणि मगच पाया पडावं. आणि आपण देवाशी भक्ती करतो का हो? एक विचारू, भक्ती करतो का व्यवहार करतो तेवढं सांगा. भक्ती नाही महाराज. देवाच्या पाया पडायचं आणि देवाला म्हणायचं माझ्या मुलाला पास कर, तुला 5 किलो पेढे देतो, ही कुठली भक्ती? हा व्यवहार झाला. देवा माझ्या मुलीचं ॲडमिशन होऊ दे, मी तुला अमुक अमुक देतो. हा देवाशी केलेली भक्ती नाही, हा देवाशी केलेला नवस नाही. तुम्ही देवाला दिलेली लाच आहे, लक्षात ठेवा, लाच. आणि तो लाच घेत नाही. तो काय घेतो? देव भावाचा, त्याला भाव हवा आहे, दुसरं काही नको आहे. पण आपण तोही अर्पण करत नाही. मी एक प्रसंग घडलेला सांगतो. नुकताच पंढरपुरामध्ये दर्शनाच्या रांगेमध्ये उभारलेलो होतो आणि दर्शनाला साधारणतः रात्री 10:30ची वेळ होती. दर्शनाला मी चाललेलो, माझ्याबरोबर अजून 1-2 वारकरी होते आणि पुढं थोडीच गर्दी होती. अगदी देव जवळ होता. मी आपला देवाच्या दर्शनाच्या नादात पुढं चाललेलो. काही 10-12 लोक पुढं चाललेली होती आणि त्याच्यामध्ये एक वयोवृद्ध स्त्री पळत पटकन आपल्या कमरेमध्ये हात घालून काहीतरी काढत होती आणि गर्दीत ती सांगत होती मागे सारखा, मागे सारखा. एक इनशर्ट केलेला व्यक्ती त्याच्या पाठीमागं उभारला होता. तो त्या वृद्ध स्त्रीला खवळला. तो म्हणाला, आजीबाई दर्शन घ्या ना नीट. ती वृद्ध स्त्री त्याला म्हणाली, अरे बाबा
दर्शनाला आले, देवाला रिक्त हस्ताने जायचं नाही, काहीतरी टाकायला हवं, म्हणून पर्स म्हणायचं का आता त्याला महाराज, त्याला खाली काय म्हणायचे महाराज, कवचं म्हणायचे महाराज. त्या कवच्यात पैसे ठेवायचे आमच्या आजी पणजी, हां, त्यातनं काढायचं, आणा 2 आणा काय असेल ते, आणि ते द्यायचं. मग तिनं एक 2-3 5-5 रुपयाचे ठोकळे काढले आणि देवाच्या बाहेर काही मंदिर आहेत म्हणजे समाधी आहेत, तिथं तिनं 5-5 रुपये ठेवले आणि ती पुढं चालली. पुढं गेल्यानंतर माझ्या समोरच्या माणसाला मी म्हणालो, देवा पुढं चाला, आपल्यालाही दर्शनाला. तोही पुढं चालला आणि माझ्यासमोर जो इन्शर केलेला व्यक्ती होता तो खिशात हात घालायला लागला, इकडं असं तसं बघायला लागलं. माझा त्याच्याशी बोलायचा काही संबंध नव्हता, मी बोलतच नव्हतो. 2-3दा त्यानं खिसे चापजले सगळे. पुढं पाहिलं, मागं पाहिलं, काहीच बोलेना. आणि देव जवळ यायला लागला तसा तो जास्तच उतावीळ झाला, त्याला कळेना काय करायचं. त्यानंच मागे पाहिलं आणि मला म्हणाला, महाराज 5 रुपये आहेत का हो? मी खिशात हात घातला, बघितलं चिल्लर. महाराज, आमच्या महाराजाकडे चिल्लरशिवाय काय असणार आहे. ठोकळे होते 5. मी आहे म्हटलं आणि परत खिशात ठेवली. खिशात ठेवल्यावर तो म्हणाला, आता त्याला 5 रुपये आहेत का म्हटल्यानंतर माझ्या लक्षात आलं होतं महाराज, परंतु मलाही उत्सुकता झाली ती पाहावं तो काय म्हणतो म्हणून. मग तेवढ्यात मी म्हणाला, चला पुढं म्हणाला की 2 मिनटं पुढं गेला आणि परत मला 5 रुपये आहेत का? अहो आहेत ना, मी तुम्हाला सांगितलं की आहेत ना पैसे, 5 रुपये माझ्याकडे आहेत म्हणा. मग तू म्हणाला, तो मला देता का? मी म्हणालो, का हो, तुम्हाला 5 रुपये कशाला हवेत? काही नाही, देवाला काय करायचेत, अर्पण करायचे, ठेवायचेत, दक्षिणा ठेवावं लागते ना देवाला. त्या आजीनं सांगितलेलं लक्षात आलं ना त्यांच्या. मग ते म्हणाले, 5 रुपये दक्षिणा ठेवायचे आहेत का? मी म्हणालो, आहेत, पण मी तुम्हाला देऊ शकत नाही म्हटल्यानंतर तो म्हणाला, का नाही, मला द्यायचे नाहीत, मला तुमच्याकडं नाही. ते म्हणाले, असं का? द्या, मला देवाला टाकायचे. मी म्हणालो, तुमच्याकडं पैसे नाहीत का? तो म्हणाला, असं कसं म्हणता, मी पुण्याला एक्झिक्युटिव्ह मॅनेजर आहे, माझ्याकडे पैसे कसे नसतात. आणि असं म्हणून त्यांनी 2000 रुपयाचा बंडल मला दाखवला. महाराज म्हणाला, हे बा पैसे, आणि खिशात ठेवले. माझ्याकडे पैसे नाहीत असं म्हणता, तरीसुद्धा मी तुम्हाला मागतोय 5 रुपये द्या. आता एवढी विनवणी केल्यावर मी द्यायला पाहिजे का नाही? खरं सांगा बरं, तुम्ही सगळ्यांनी खरं सांगा, द्यायला पाहिजे का नाही? मग तर मी त्याला म्हटलं, मी तर आता तुम्हाला 1 रुपयाही देणार नाही. ते म्हणाले, का नाही देणार? म्हटलं, मग चला म्हटलं पुढं. तेवढ्यात देव आला ना, देवापाशी दर्शन घेतलं, मी पाया पडलो, दर्शन घेतलं, माझं दर्शन झालं, त्यांचं दर्शन झालं. बाहेर आलो, गरुड खांबापाशी थांबलो, दर्शन घ्यायला लागलो. तेवढ्यात ते पुन्हा मागून आले आणि मला म्हणाले, महाराज धोतर नेहरू शर्ट घातलेलं दिसताय, तुम्ही चांगल्या घरातले दिसता, आणि देवाला 5 रुपये टाकायला मागितलेले देत नाही म्हणतात, तुमच्याकडे माणुसकी नाही? मी म्हणालो, बरोबर, 5 रुपयाची माणुसकी माझ्याकडे नाही. तुझ्या खिशात 2 लाख रुपये, त्यातला 1 नोट टाकण्याची तुझी दानत नाही का रे? म्हटलं, माणसाला 2000 रुपयाची नोट टाकताना, देवाकडे टाकताना भाव किती विरळ बदलतो. 5 रुपये तो असा टाकून देतो, परंतु 2000 रुपयाची नोट टाकताना तो विचार करतो. भाव आपला पैसेवर, नोटवर बदलतो. महाराज, आपण देवाशी भक्ती करत नाही, व्यवहार करतो, व्यवहार, चोख व्यवहार. भक्ती करायची असेल ना तर आता सांगितलं, नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, काहीच नको. ब्रह्मज्ञानाचं ते अमृत प्राशनही नको, अथवा राजप्रासादही नको. काय हवंय? तू देव मी भक्त ऐसे करी. काही नको, तू देव आणि मी भक्त, एवढंच कर, एवढंच असावं. माणसानं त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षाही करू नये. कारण मनुष्याला जन्माला घातलेलं आहे ना, ते योग्य विचार करूनच. विनाकारण आपण मनुष्य जन्माला आलेलो नाही, या लक्षात ठेवा. 84 लक्ष योनी फिरून आपण मानवाच्या जन्माला आलोय म्हटल्यानंतर आपल्या हातून काहीतरी भक्ती घडावी, काहीतरी संत संगत घडावी, काहीतरी भगवंताचं नामस्मरण घडावं, म्हणूनच आपला जन्म आहे. बाकीचे वास्तविक पाहता बाकीच्यांना काही आपल्याला विचारच जर करायचा झाला बाकीच्याचा, तर सगळ्यांना 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामध्ये अडकायचं आहे. पुन्हा पुण्यकर्म करून पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त करून घ्यायचा आहे. पण संत मात्र म्हणतात की नको आहे. एकदा का वारकरी झालं
की कुठलंही ठिकाण नको, सगळे ठिकाणं रिकामे होतात. का तर हे वारकरी संप्रदायाचं वैभव फार निराळं आहे. कारण ह्या आनंदाची गणती किंवा हा आनंद स्वर्गात सुद्धा नाही. हां, कारण स्वर्गातले अमरसुद्धा हे सुख उपभोगण्याची इच्छा करतात. तर आपण मनुष्य असून सुद्धा, आणि विशेष म्हणजे भारतात जन्मलो आहोत. भरतखंडी नरदेहाची प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. लक्षात ठेवा, आपण भारतात जन्माला आलेलो आहोत आणि जन्म घेऊन महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय अथवा पांडुरंगाच्या निगडीत असा जीव आहे आपला, हे आपलं परमभाग्य आहे. अन्यथा आज कलियुगाचा विचार करता महाराज फार वाईट परिस्थिती आहे. जगामध्ये वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य असं आहे की वारकरी संप्रदाय हा एका पुरुषाला आई म्हणतो. ज्ञानोबराय पुरुष आहेत महाराज, पण ती कोण आहे? माऊली आहे. माऊली म्हणजे आई आहे. आणि ती आई ह्या जगाच्या कल्याणासाठी हा ग्रंथ निर्माण करते. आणि हा ग्रंथ निर्माण करताना ओम नमोजी आद्या हा सुरुवात पहिली गोवी ज्ञानोबराय घेतात. ओम नमोजी आद्या, मी नमन करतो ह्या ओंकाराला. महाराज, नमन महत्त्वाचं आहे. आणि नमन करत असताना आपण नमन कुणाला करतो हे फक्त कळलं पाहिजे. नमन कुणाला करतो हे लक्षात येण्यासाठी त्या समोरच्याच्या व्यक्तीची मी थोडंसं एक सांगू धाडसानं. हां, कायम बोलतो मी महाराज, हा मोबाईल आहे ना, आजच्या जगाचा विचार करता हा मोबाईल फोटो काढायला 1 मिनिटात येतो महाराज. लगेच फोटो काढता येतो. फोटो काढला की त्या व्यक्तीचा चेहरा सांगून जातो की हा व्यक्ती असा आहे तसा आहे. पण मला असं वाटतं की ह्या मोबाईलमध्ये असं काहीतरी यावं की त्या व्यक्तीचा फोटो काढला की त्याचं चारित्र्य समोर यावं, त्या व्यक्तीचे गुणदोष समोर यावेत. हा भक्तीच्या स्तरावर कुठपर्यंत आहे? हा भक्ती करतो का भक्तीचं केवळ नाटक करतोय का भक्ती सांगण्याचं नाटक करतो हे कळायला यावं. ही भक्तीची पारदर्शकता ज्ञानोबराय आपल्याला सांगतात. म्हणून ज्ञानोबरायासारखे गुरु आपल्या पाठीमागे असले की तिथं मोबाईलची गरज नाही, तिथं भाव लगेच दर्शवला जातो. तो भाव ओळखतो देव. एका क्षणात देवाला तुमचा भाव ओळखता येतो की तुम्ही दर्शनाला आलाय ना, बारीत असतानाच ओळखतो तो. 4 नंबरची व्यक्ती कशासाठी आलेली आहे? ही काही केवळ नुसतं दर्शन घ्यायला आलेली नाही. ही माझे दर्शन घेणार आणि मला यक्ष प्रश्न टाकणार. यक्ष काय? की माझ्या मुलाचं लग्न होत नाही, माझ्या मुलाचं लग्न करून दे. आता वास्तविक पाहता, किती वेळ सांगा बरं का, वास्तविक पाहता मुलाचं लग्न त्यानं करून देणं एवढ्या एकाच कामाचा तो राहिलाय का? आता तेवढं एकच काम त्याला राहिलंय का? नाही महाराज. त्यांनी आपल्याला जन्म दिला ना, तोच त्याचा आपल्यावरती केलेला सर्वात मोठा उपकार आहे. त्यांनी जन्म दिलाय. मी कायम सांगतो महाराज, बरेच ठिकाणी एक असं ऐकलं जातं की तो सिकंदर राजा ज्यावेळेस मेला त्यावेळेस त्याचे दोन्ही हात रिकामे ठेवा म्हणून सांगितलं. का? तर ह्या जगाला कळावं मनुष्य जन्माला येतो रिकाम्या हाताने आणि मरतोही रिकाम्या हाताने. बरोबर आहे, मनुष्यासाठी सांगितलंय ते मान्य आहे. पण वारकरी त्यात बसत नाही. वारकऱ्याला त्यात बसताच येत नाही हो. साधी गोष्ट आहे. कसं सांगतो मला? वारकरी जे मनुष्य असो तोपर्यंत वारकरी कडल ठेवा. कोणताही मनुष्य असो, जन्माला आला ना, मी माझ्या भाषेत सांगतो हां थोडंसं. जन्माला आला ना, देव त्याच्याबरोबर एक पिशवी देतो. पिशवी म्हणा, पोतं म्हणा, तो देतो आणि म्हणतो हे घे. हे भरलं की तू जाणार आहे, तू मरणार आहे, परत वर येणार आहेस. लक्षात ठेव. सांगतो बरं का. 9 महिने उदरात असताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी तो सांगतो की तुला आयुष्य असं जगायचं आहे, तू ते कर, तू हे कर. हे संस्कार गर्भसंस्कार म्हणून आपल्यावर होतात. आता गर्भसंस्काराचं सांगायचं झालं तर ही लागीर झालं बघत बसती आमची आई. आता काय ते पोराच्या पोटात संस्कार होणार सांगा बरं.
ज्या वेळेस गर्भ तयार व्हायला लागतो त्याच वेळेस त्याला ओम नमोजी आद्या हे कानावर पडलं तर तो गर्भ कधीही दर्भ होणार नाही, लक्षात ठेवा. त्याला दंभ चढणार नाही, तो वाया जाणार नाही. म्हणून गर्भात संस्कार आवश्यक आहेत. असो, मी काय सांगत होतो, पिशवी देतो देव आणि आपण ती पिशवी घ्यायची आणि ज्यावेळेस ती पिशवी भरून जाते ना त्यावेळेस आपले वास्तविक पाहता 100 अपराध झाले असं म्हणायला हरकत नाही. 100 अपराध झाल्यावर शिशुपालाला मारलं तसा ह्याही जीवाचे 100 अपराध होईपर्यंत हा शिशुपाल जिवंत आहे. 100 अपराध झाले की सुदर्शन चक्र येणार आहे आणि आपलाही उद्धार होणार आहे. परंतु ते 100 अपराध करायचे का पुण्य करायचे एवढं मात्र ह्या शिशुपालानं ठरवलं पाहिजे ना. तेवढं तरी त्याला कळतंय, नक्की कळतंय. कारण गर्भापासून तो म्हणतोय मला ह्या गर्भातून बाहेर काढ, मला हे जग पाहायचं आहे. जग पाहायचं आहे ना तर पहा, पण पाहताना ही पिशवी बरोबर आहे ती लक्षात ठेव. तो गोळा करत जातो, त्या पिशवीत टाकत जातो, मिळेल ते पापही त्यात टाकतो, पुण्यही त्यात टाकतो, सगळं त्यात टाकत जातो आणि पिशवी भरते. त्यावेळेस मरतो, वर जातो त्यावेळेस ती पिशवी उघडली जाते. मग त्यातनं एक काढलं जातं सगळं बाहेर, काय काय केलेलं आहे, आणि मग पाप पुण्याचा हिशोब पाहिला जातो की किती पाप केलं आहे आणि किती पुण्य केलं आहे. जर बऱ्याच कथा ऐकल्या असतील, बरेच प्रवचन ऐकले असतील तर कुठंतरी स्वर्ग आहे. आणि खरोखर ह्या देहानं भक्ती केली असेल, पुण्य कमवलं असेल तर तो पुनरपी जननम पुनरपी मरणम ह्या कुठल्याही फेऱ्यात अडकत नाही, तो मुक्त होऊन जातो महाराज. म्हणून हे ज्ञानोबरायांचं तत्वज्ञान सुरू आणि शेवट होतच नाही, ते कायम राहतं आहे महाराज. हे तत्वज्ञान आपल्याला कायम मार्गदर्शकपर आहे. म्हणून गीतेचा आत्मा ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरीचा आत्मा पसायदान. जरी संपूर्ण ज्ञानेश्वरी आपल्याला दररोज वाचता आली नाही तरी निदान नुसतं एक पसायदान जरी वाचलं तरी संपूर्ण ज्ञानेश्वरीचा आशय त्या 9 ओव्यामध्ये येतो. 9000 ओव्याचं तत्वज्ञान ज्ञानोबरायांनी केवळ 9 ओव्यात दिलेलं आहे. म्हणून निदान दररोज पसायदान तरी वाचावं. पसायदान जरी वाचणं झालं नाही तरी नामदेवराय सांगतात महाराज, ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. एक तरी ओवी ज्ञानेश्वरीची वाचली पाहिजे, असा नित्यनेम आपण सर्वांनी केलाच पाहिजे. आज जाजात बालक बोबडा बोली, वेडा विचुका पाऊली, ते चोज करोनी माय रिझेजेने. ह्या न्यायानं झालेली सेवा सिद्धरसांच्या चरणी सर्वांच्या महत अशा भक्त महाराज. मी परंपरेचं जोपासना करताना कायम सांगतो, परंपरा जी टिकती आहे ती केवळ भक्ती आणि भावावर टिकते आहे. अहंकार आणि दुराचारावर भक्ती कधीही टिकू शकत नाही. खरं तर प्रवचनात टाळ्या वाजवू नयेत, पण काही काही असो भक्ती ही, आणि तेव्हाच ती परंपरा टिकते जेव्हा त्या भक्तीमध्ये कोणताही स्वार्थ नसतो बरं का. जिथं स्वार्थ येतो त्या भक्तीमध्ये, त्या परंपरेमध्ये बाधा येते. परंतु निस्वार्थी निरपेक्ष अशी काही घराणी आज तागायत चालू आहेत. त्यातलंच हे महासिद्ध रस. ह्या गुंडा महाराजांच्या, महाराज एक पत्र परवा दाखवलं, माझ्या मूळ पुरुषांचं पत्र आहे की आपण वेदांती आहात, ब्राह्मण आहात आणि आपला निर्णय प्रमाण आहे. वारकरी संप्रदायामध्ये आपलं स्थान श्रेष्ठ आहे. अशा वेळेस समजा तिथीचा क्षय, एखादा क्षय म्हणून क्षय नाही महाराज, एखाद्या वेळेस बऱ्याच गोष्टी, बरेच प्रश्न उद्भवतात, त्यांचं निरसन त्यावेळेस महाराजांकडे जाऊन केलं जायचं. अशा मोठ्या परंपरेचे हे पाईक, आणि आज मला त्यांची ह्याही सेवेचं फळ मिळालं म्हणजे खरंच इच्छिले पावलो, तुका म्हणे धन्य झालो, धन्य झालेलो आहे. आणि अशीच सेवा माझ्याकडून घडावी
गीतेवरती, ज्ञानेश्वरीवरती, भागवतावरती, रामायणावरती अथवा गाथ्यावरती प्रवचन सांगण्या एवढी प्रगल्भता, एवढी श्रेष्ठ बुद्धिमत्ता अथवा एवढा श्रेष्ठ अभ्यास माझा नाही, परंतु माझ्याकडे जो आहे तो एक भाव आहे. त्या भावाच्या आधारावरती ज्ञानोबा रायांनी जे तत्वज्ञान मांडलेलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न करावा. का तर असेच भक्त देवाला आवडतात महाराज. जे प्रयत्न करतात तेही प्राणापरवते, आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. भक्ताचं चरित्र प्रशंसन करणं, भक्ताचं चरित्र सांगणं म्हणजेच भगवत भक्ती आहे. आणि ती असे भक्त सर्व देवाला आवडणारे आहेत. त्या कारणानं आता झालेली सेवा पूर्णविराम सेवेला होतच नाही. कारण पारायण करताना ही देखील आपण ज्या वेळेस पारायणाचा शेवटचा अध्याय वाचतो त्याच्यानंतर पुन्हा पहिली ओवी घेतो आणि थांबतो महाराज, म्हणजे पुढचं पारायण चालू करायसाठी. तसं पूर्णविराम म्हणत नाही, स्वल्प विराम देतो. कारण पुढच्या वेळेस पुढचं वाक्य पूर्ण करायला बोलवावं ही अपेक्षा आहे. कारण सेवा करत राहावं, सेवा हाच दारवंट आहे. म्हणून झालेली सेवा आपल्या सर्व महावृंदांच्या चरणी अर्पण करतो आणि थांबतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाल विठाल विठाल.